सशस्त्र सेना ध्वज दिन हा भारतीयांसाठी महत्वाचा दिवस आहे। या दिवसापासूनच लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रतीक असलेला ध्वज प्रदान करून त्या निमित्ताने ध्वज दिन निधी संकलनाला सुरुवात होते। वर्ष 2023-24 मध्ये 154% ध्वज निधीची उद्दिष्टपूर्ती झाली असून यात जिल्हावासियांचे भरीव योगदान आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले। आज नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सशस्त्र सेना ध्वज दिन 2024 शुभारंभ कार्यक्रम झाला। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नाशिक मार्फत वर्ष 2023-24 मध्ये एकूण 2451 लाभार्थ्यांना रुपये 5,63,577 इतके आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले। तसेच 163 माजी सैनिक विधवा पत्नी यांना रोजगार, नोकरी, पेन्शन मिळवून देऊन पुनर्वसन केले गेले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सोनवणे यांनी दिली। यावेळी जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पराधे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल विलास सोनवणे, विंडर कमांडर राहुल पवार, दिंडारी तहसीलदार मुकेश कांबळे यांच्यासह वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, शासकीय कार्यालयाचे प्रमुख, शाळा व महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते।